पण गणगणांत बोतेच्या जयघोषात उंबरडा बाजार येथून श्रींची पालखी शेगावकडे रवाना। श्री समर्थ गजानन महाराज संस्थान उंबरडा बाजार येथून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शेगावकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले। सोमवार 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3 वाजता विठ्ठल रुक्मिणी आणि गजानन महाराजांच्या जयघोषात ही पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली। या पालखी सोहळ्याचे नेतृत्व पालखी प्रमुख रविभाऊ श्रीराव करत असून पालखीला राजूभाऊ घोडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे। यावेळी सुनीलभाऊ वानखडे, सुकळी, संतोष राऊत, प्रमोद भोयर, भगवानभाऊ खेमवाणी, कारंजा लाड, भनकभाऊ कारखेळा, हितेश झिमटे, आशिष कराळे आणि दिनेश डाफे यांसह अनेक मार्गदर्शन लाभलेल्या व्यक्तींची प्रमुख उपस्थिती होती। पालखीचे मुख्य आकर्षण असलेल्या दिंडीमध्ये विनेकरी म्हणून ह.भ.प. गोपाल महाराज महल्ले सेवा देत आहेत। गायनाचार्य अजाबराव महाराज ढळे यांच्या अभंगांनी आणि मृदुंगाचार्य दासबाबू बोरी अरब यांच्या तालावर वारकरी मंत्रमुग्ध झाले आहेत। पालखीचे पुजारी कडू आजी यांनी मनोभावे पूजन केले। पालखी वाहक म्हणून हळदे महाराज दिघळे गावंडे यांनी जबाबदारी स्वीकारली आहे। संचालक गणेश काळबांडे आणि पालखी सेवाधारी पंकज दिघळे नियोजनात सहभागी आहेत। तसेच ज्ञानेश्वर घोडे, दिलीप ससाणे, विनोद दानखडे, पंकज हळदे, ईश्वर संदीप वानखडे यांचाही सहभाग आहे। चौधरीताई यांनी तुळशी वाहक म्हणून सेवा दिली, तर संपूर्ण मार्गात भाविकांसाठी दिलीप वाघमारे यांच्यातर्फे मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। हा पालखी सोहळा विविध गावांमधून भ्रमण करत 18 फेब्रुवारी 2026 रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे पोहोचणार आहे। तिथेच या पालखीची शास्त्रोक्त पद्धतीने सांगता होईल। प्रस्थान प्रसंगी उंबरडा बाजार आणि परिसरातील गजानन भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। गण गण गणांत बोतेच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता।